तर पहा पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी आहे त्यामुळे शास्त्रीय तत्वावर बनवलेले उपकरण आहे इंधनाचे योग्य मापन करणे म्हणजे मोजमाप करणे याचे डिजिटल फ्युएल किलोमीटर यांनी बनवून पहा असा आहे. त्याच्यामुळे माहिती घेऊया की याच्यासाठी काय काय साहित्य लागते, याला प्रेरणा कुणाची मिळाली, सपोर्ट कुणाचा मिळाला आणि याचा फायदा काय. सांग रुद्रांश, तुझं नाव, जिल्ह्याचं नाव आणि शाळेचं वगैरे नाव सांग. सो नमस्ते सर, माझे नाव रुद्रांश शरीफ सावंत. माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजीराव दाडराव पाटील विद्यालय लांडेवाडी. मी डिजिटल फ्यूल फ्लोमीटर हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. जेव्हा सर्वसाधारण माणूस पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरायला जातो तेव्हा तो 100 आणि 200 या फिक्स रेटमध्येच पेट्रोल भरतो, कारण त्याची फायनान्शियल कंडिशन काही एवढी काही खास नसते. याचाच फायदा घेऊन काही पेट्रोल पंपाचे मालक काय करतात, एखाद्या इंजिनियरच्या साहाय्याने चिप वगैरे बसून पेट्रोलची चोरी करतात. या प्रोजेक्टमुळे काय होईल, आपल्या गाडीमध्ये जेवढे लिटर पेट्रोल पडत आहे ते आपण आपल्या गाडीच्या पुढे जो स्मार्ट डिस्प्ले असतो त्याच्यामध्ये पाहू शकतो, जेणेकरून जो पेट्रोल पंपाचा मीटर आहे व गाडीचा जो डिस्प्ले आहे यांच्यामध्ये जर पेट्रोलची क्वांटिटी इक्वल नसेल तर आपण सांगू शकतो की आपल्यासोबत फ्रॉड होत आहे व आपण त्यांच्यावरती पुढे कायदेशीर कारवाई करू शकतो. त्याचबरोबर आपल्या गाडीमध्ये कार्बोरेटर असतो. कार्बोरेटर जो असतो, जो आपली गाडी असते त्याच्या इंजिनला जो फ्यूल असतं त्याच्यामध्ये एअर मिक्स करून पुढे सप्लाय करत असतो. हे सप्लाय करत असताना आपली गाडीची जेवढी रेस असते त्याप्रमाणे तो पुढे सप्लाय करतो. जर तो कार्बोरेटर खराब झाला तर तो सप्लाय एकतर जास्त करतो किंवा कमी करतो, त्यामुळे इंजिनवरती ताण येऊन ते खराब होऊ शकते. या प्रोजेक्टमुळे आपल्या गाडीमधून किती लिटर पेट्रोल यूज होत आहे ते सुद्धा आपण पाहू शकतो. यामुळे आपल्या त्वरित आपण तो कार्बोरेटर बदलून इंजिन सुद्धा वाचवू शकतो. हे तुला संकल्पना सुचली कशी, आयडिया आली? सो सर, आमच्याकडे पॉवर विडर आहे शेतामध्ये काम करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला डिझेल भरावे लागते. आता ते शक्य नाही होत की आपण तिथे जाऊन डिझेल भरावं. तर आम्ही आमच्या नियरेस्ट माझ्या जो पेट्रोल पंप आहे तिथे मी जेव्हा डिझेल आमच्या कॅनमध्ये घ्यायला घेतो तेव्हा ते देते नाही. तर त्याच्यावर मला एक संकल्पना असू शकते. खरंच, कारण हा कॉमन प्रॉब्लेम आहे, म्हणजे तू सांगते कॉमन प्रॉब्लेम आहे. बरेच जणांना ही समस्या भेडसावत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तिथपर्यंत जाईल त्या सर्वांना माझी विनंती आहे की या प्रकारचं अनुकरण करावं. याला तुला खर्च किती आला? सर ह्याला पूर्ण अराउंड ऑफ मला 2000 रुपये खर्च आला. फक्त 2000? हो तर याला काय काय वापरलेलं तुम्ही? सर, तर मी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा LCD डिस्प्ले वापरलेला आहे. त्याच्यासोबत I2C मॉड्यूल आहे आणि ते मी आर्डिनो युनो वापरलेलं आहे कोडिंगसाठी. आणि हा वॉटरफ्लो सेन्सर आहे. फक्त 2000 आला. आणि हे कुठं बसवायचं, म्हणजे 2 व्हीलरवर समोर बसवायचं? हो, आपली जी टँक असते तिथे टँकच्या वरती येणार आहे. हो. तर ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्वांनी या मुलाच्या म्हणजे चिकित्सक बुद्धीचं आणि सोशल अवेअरनेसचं आपण प्रवृत्ती करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.